पीठावरती यायचं आहे, मंडळ आपलं स्वागत करू इच्छित आहे. तसेच एक अष्टपैलू खेळाडू श्री निपेश पाटील चहाडे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं, मंडळ आपलं स्वागत करू इच्छित आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे दोन मान्यवरांनी. मिलिंद पाटील गिराले एक अष्टपैलू खेळाडू स्टेजवर येण्याचं कृपा करावी. जगदीश पाटील आणि निपेश पाटील कृपा करून स्टेजवर येण्याचं कृपा करावी. जाऊया आपण बॅक टू क्रिकेट. सामना क्रमांक 3 ला सुरुवात होते. यंगस्टार पोचाडे आणि खामलोली स्पोर्ट्सचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खामलोली स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. कपिलजी खरत यांची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकाल षटक क्रमांक 1 मध्ये 3 बॉल मध्ये आतापर्यंत त्यांनी 1 धाव खर्च करताना पाहायला मिळाले. परेशजी पडवले यांना आपण पाहू शकाल. सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. प्राईड ऑफ गिराळे फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता. आकाश पाटील याला आपण पाहू शकाल. एक चांगला क्रिकेटपटू म्हणून नेहमीच आपण आकाश पाटीलकडे पाहिलेला आहे. टेक्निकल बॅटर आहे आणि एक स्मार्ट बॉलर आहे. फुलटॉस बॉल गुडघ्यावरती बॅलन्स केला आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. येतोय डुकटनगड प्रीमियर लीग चौकार 4. चार धावेने अकाउंट ओपन करतोय आकाश पाटील. शेवटचा बॉल P1 चा अंतिम बॉल. ओव्हर द विकेटने त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय आणि बॉल चालला या ठिकाणी डीप मध्ये. बॉल सीमा रेषा पार. आकाश पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार 4. मिलिंद पाटील यांचे स्वागत करण्यासाठी आदित्य समोर यायचं आहे. षटक क्रमांक 2 निकेत पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल त्यांचं स्वागत होईल या 4 धावेने. स्वॅग से करेंगे हम तुम्हारा स्वागत हेच सांगितलं या ठिकाणी परेशजी पडवळे यांनी. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 13 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 13 रन्स. सामना क्रमांक 3 पाहायला मिळतोय जिथे यंगस्टार पोचाडे आणि खामलोली स्पोर्ट्स हे दोन संघ खेळत आहेत. प्रथम बॅटिंग करताना यंगस्टार पोचाडे संघ पाहायला मिळतोय आणि हे दोन बॅटर ओपनिंग पेअरचे बॅटर आहेत परेशजी पडवळे आणि आकाश पाटील.
पुन्हा निकेत पाटील म्हटलं की एक चांगले गोलंदाज, परंतु हे दोनही चेंडू आतापर्यंत फुलर लेंथ आहेत. आणि आणखीन एक फटका ऑन साइडला, आणखीन एक ब्रँडेड चौकार. 4. धावसंख्या 17 या अंकावरती निकेत पाटील वन्स अगेन. यावेळेस कमबॅक केलंय अक्षय यांच्या माध्यमातून, चुकी होणार नाहीये. टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला फलंदाज परेजचा खेळ. विकेट क्रमांक 1. चला आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड वितरित करूया. भावी घरात यायचंय आणि मी विनंती करतोय हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी आदरणीय सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. सन्माननीय कमलाकरजी गरज साहेब आपण देखील त्या ठिकाणी जायचंय हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी. सन्माननीय कमलाकरजी गरज साहेब, सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब अतिशय चांगले क्रिकेटपटू. गिराळे गाव म्हटलं की क्रिकेटपटूंची खाण म्हणून नेहमीच आपण पाहिलंय. आणि प्राईड ऑफ गिराळे अर्थात मिलिंदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात भाविक करत यांना मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. आणि सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलंय, त्याबद्दल धन्यवाद साहेब. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल कपिलजी पाटील त्या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये हे क्षणचित्र कैद करतायत. आणि कपिलजी पाटील म्हटलं की त्यांना काही सांगावं लागत नाही की कॅमेरा व्यासपीठावरती आणा, टॉस बॉक्स मध्ये न्या. प्रत्येक क्रिकेटपटूला टिपण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून केलं जातं त्यांचं नाव आहे कपिल पाटील. धन्यवाद कमलाकरजी गरज साहेब आणि मिलिंदजी पाटील साहेब. हे जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे निकेत पाटील यांची गोलंदाजी आपण पाहू शकाल. ब्रँड ऑफ खामलोली राऊंड विकेटने. यावेळेस बघा 2 चेंडू फुलरलेंथ होते. यावेळेस अक्षय पाटील त्या ठिकाणी होते आणि यावेळेस विकेट बदन. एक मोठा धक्का स्वस्तात परतताना अक्षय शेलार बॅक टू दी पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. ही खासियत आहे निकेत पाटील यांची. कमबॅक करण्यासाठी ते नेहमीच जाणले जातात आणि ते कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 5 बॉलचा खेळ होतोय. सूरज नाईक मैदानाच्या आतमध्ये खामलोली गावातून बिलॉंग करतात. 2 खामलोली गावातील खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. निकेत पाटील ऍज अ बॉलर अँड सूरज नाईक ऍज अ बॅटर. शेवटचा बॉल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अक्षय पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. योग्य पद्धतीने त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत हे षटक राहिलंय. आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब मी आपणास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. छत्रपती काटाळे या टीमचे संघमालक आहेत आणि कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबरीने सन्माननीय निपेशजी पाटील साहेब मी आपणासही विनंती करतोय की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. प्राईड ऑफ चहाडे आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डुकटनगड प्रीमियर लीग 2026 मध्ये वेलकम. 2 षटकांचा खेळ पाहायला मिळालाय आणि संघाची धावसंख्या आहे आतापर्यंत 18 धावा, 18 रन्स.
विकेट जरूर पाहायला मिळत आहेत. मागील ओव्हरमध्ये निकेत पाटील यांचा बोलबाला राहिला गोलंदाजीमध्ये, चौकार आले परंतु तदनंतर मात्र काही कमबॅक केलं, अप्रतिम पाहायला मिळाला. इट इज नो नेव्हर लेट टू मेन टू चेंज. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि हे निकेत पाटील यांनी करून दाखवलं. दीपेश अधिकारी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर, नो लुक शॉट. आकाश पाटीलच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डुक्टनगड प्रीमियर लीग षटकार. ताडप्याचे तालावर पेरन घातलाय पोरांचा नाचा या ताल जाम आईलाय. पूर्वेचा विशाल दादा यो आलाय कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. सलग सनू दर्पानाचा ना पोरा पोरी नाचा. धन्यवाद डीजे. भवेशजी बाळाराम पाटील सरांचं आगमन झालंय. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तामसई आणखीन एक ऑन साइडला प्रहार केलाय आकाश पाटील. थांबायचं नाव घेत नाहीये कारण की आकाश पाटीलला माहिती आहे थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. 2 लगातार षटकार पाहायला मिळालेत. मागील जी विकेट पाहायला मिळाली अक्षय शेलार यांची प्राइजलेस विकेट होती आणि तदनंतर पूर्ण जबाबदारी आली आकाश पाटीलच्या खांद्यावरती आणि आकाश पाटील सांगतोय मी सज्ज आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ती भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 6 ने फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचली गेली 30 रन्स 30 धाबा. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल षटकार. आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय निपेशजी पाटील साहेब यांचं आगमन होतंय. हुक केले बॉलला 3 इन अ रो, 3 सलग कन्झ्युकेटिव्ह सिक्सर षटकार. धन्यवाद डीजे. आपण मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत. मान्यवरांचा यथोचित सनातन सन्मान आपण करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब. मी विनंती करतोय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील सर आपणास आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांचं यथोचित सनातन सन्मान हे आपल्या शुभ हस्ते करायचंय. क्रिकेट या खेळावर साहेबांचं नितांत आणि नितांत प्रेम राहिलंय. प्राईड ऑफ काटाळे सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांचं आपण करूया या स्पर्धेमध्ये. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. राकेशजी बाळाराम पाटील सर यांना आपण पाहत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण कैद करतोय. वेलकम सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब, आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर पुढील सत्कार मूर्ती आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय निपेशजी पाटील साहेब. मी आदरणीय गिरीशजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय निपेशजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करायचंय. फुलांचा गुच्छ या फुलांप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा हा संदेश देताना पाहायला मिळत आहेत. निपेशजी पाटील साहेब आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया बॅक टू दी क्रिकेट. आकाश पाटील नावाचं वादळ आलंय आणि ते मैदानाच्या आतमध्ये खामलोली स्पोर्ट्स टीमचं नुकसान करतंय. ज्याप्रमाणे 2019 मध्ये तोक्ते वादळ आलं होतं आणि त्याने महाराष्ट्रभर आणि पालघरभर आपल्या केळवे बीचचे खूप सारं नुकसान केलं होतं, त्याच पद्धतीनं आकाश पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि ते खामलोली स्पोर्ट्स टीमचं नुकसान करतंय. 4 चेंडू 4 षटकार. दीपेश अधिकारी आणखीन एक प्रहार केलाय, आणखीन एक षटकार आलाय. 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा विक्रम होतो आतापर्यंत आणि आणखीन एक षटकार जर आला तर आकाश पाटील हे नाव चर्चेत राहील. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा करतील का दीपेश अधिकारी? नो डाऊट चांगले गोलंदाज आहेत, परंतु यावेळेस आकाश पाटील हवी ठरलेत फलंदाजीमध्ये. ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत प्रत्येक बॉल षटकार, 6चा पाडा त्यांना बोलता येतो आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल षटकार. खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी भूमिका आकाश पाटील ब्रँड ऑफ गोवाडे. ऑन साइडला हा षटकार. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावी करताना एकदा टाळ्यांचा कडकडाट येऊ दे. आकाश पाटील ब्रँड ऑफ गोवाडे आणि त्यांनी हा विक्रम
आपल्या नावी केलाय. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा हा विक्रम होतोय. आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. माननीय सौभाग्यकांक्षिणी निकिता निलेश पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 100 रुपये. प्रांजल राकेश पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 500 रुपये. आकाश पाटील, श्रीषा गणेश नाईक यांच्या माध्यमातून 200 रुपीज बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळते आकाश पाटील साठी. आणि ती का होते तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा जो वर्ल्ड क्लास क्रिकेट मध्ये सर गॅरी सॉबर्स यांनी प्रथमतः 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. अक्षय घरत सरांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आलंय. चिन्मय देसले यांच्या माध्यमातून 500 रुपये. सन्माननीय निलेशजी बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये त्यांचे पिताश्री व्याजचा आनंद घेत आहेत. आणि जेव्हा त्यांचं या ठिकाणी जे तिलक सेरेमनी झाली आणि तदनंतर मात्र ते जबरदस्त फॉर्म मध्ये आलेत. लवकरच त्यांचे दोनाचे 4 हात होणार आहेत. लवकरच कुमारचे श्रीयुक्त होणार आहेत आकाश पाटील आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या टच मध्ये आपली कारनामा करताना पाहायला मिळत आहेत. हे प्राइज आलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 54 धावा. 3000 रुपयाचं प्राइज आलंय टोटल. 2500 रुपये कॅश आहेत आणि 500 रुपये जे UPI युनिफाईड पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून चिन्मय देसले परिपूर्ण करतील. टोटल 3000 रुपयांचं प्राइज जे मिळालंय. काही कारनामा केला सर गॅरी सॉबर्स यांची आठवण करून दिली. ज्याप्रमाणे आपण बघितलं रवी शास्त्री सरांची आठवण करून दिली. ज्याप्रमाणे 6 बॉल 6 षटकार द ग्रेट प्लेयर युवराज सिंग सरांची आठवण करून दिली. कायरन पोलार्ड यांची आठवण करून दिली. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा हे खूप कमी आपण पाहिलाय आणि त्या श्रेणीमध्ये आपलं नाव जोडताना पाहायला मिळतोय हा फलंदाज आकाश निलेश पाटील. धावांची गती या 4च्या माध्यमातून पुन्हा पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली स्कोर बोर्ड वरती 58 धावा. म्हणूनही डुक्टन गट प्रीमियर लीग स्पर्धा चर्चेत राहते. मागील 3 ते 4 वर्ष प्लॅनिंग पाहायला मिळाली आणि जे सांगितलं की या गटामध्ये सर्वाधिक चांगले क्रिकेटपटू क्रिकेट खेळतात. आणि हे कशावरून समजायचं तर बघा आतापर्यंत हा 3रा सामना सुरू आहे आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पहिलं अर्धशतक पाहिलं, पहिली विकेट हॅट्रिक पाहिली आणि 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा रेकॉर्डही पाहायला मिळाला आहे. अशा पद्धतीने आपण बघितलं क्रिकेटपटूंची खाण म्हणून डुक्टन गट कडे पाहिलं जातं आणि हे पर्व पहिलं पाहायला मिळतंय. धावांची गती 58 आहे. निकेत पाटील एक धाव जरूर मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून 59 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय आकाश पाटील. दुसरं अर्धशतक लोडिंग हेच म्हणावं लागेल, परंतु यावेळेस चांगला बॉल निकेत पाटील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज आकाश पाटील यांनी, परंतु हा चांगला बॉल निकेत पाटील यांचा पाहायला मिळतोय आणि राऊंड विकेटने निकेत पाटील एक अँगल क्रिएट करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच शैलीनं त्याच पद्धतीनं हा चेंडू डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ होतोय. धावसंख्या आहे 59. 59 धावा धाव फलकावरती आहेत. सामना क्रमांक 3 जिथे प्रथम फलंदाजी करताना यंग स्टार पोचाडे संघ, दुसऱ्या बाजूने खामलोली स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतोय. 7 संघाचा सहभाग असणारी स्पर्धा डुक्टन गट प्रीमियर लीग पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील अतिशय चांगले क्रिकेट पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये आपण पदार्पण केलंय.
आतापर्यंत 4 बॉलमध्ये 5 धावा दिल्यात निकेत पाटील यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकातील पुढील बॉल घेऊन निकेत पाटील समोर आकाश पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेस नियंत्रण नव्हतं या बॉलवरती आणि म्हणूनच हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली आणि धावसंख्या 60 ही अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. यानंतर जो पुढील सामना पाहायला मिळेल आपल्या भेटीस घरत ब्रदर्स आणि उत्सव चॅलेंजर्स गोवाडे अशा दोन संघादरम्यान. दोन्ही संघांनी टॉससाठी यायचंय इनिंग ब्रेक मध्ये. घरत ब्रदर्स अँड उत्सव चॅलेंजर्स गोवाडे. निकेत पाटील कमी गतीचा बॉल होता. ऑन साइडला ग्राउंड स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय. एक धाव जरूर मिळाली. 2 धावांचा प्रयत्न परंतु नाकारलं. अखेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते धाव फलकावरती. 61 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. 61 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मधील अंतिम बॉल. चांगलं षटक आतापर्यंत आपल्या नावी करताना निकेत पाटील. एक धाव मिळाली. एकेरीवरच सूरज नाईक यांना सॅटिस्फाईड व्हावं लागेल. पॉपिंग क्रीज मध्ये स्थगिती पाहायला मिळाली. 62 रन्स ही धावसंख्या पाहायला मिळते. 62 धावा धाव फलकावर. आदरणीय सन्माननीय जयेशजी पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय आदित्यजी पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय कैलासजी कोल्हेकर साहेब, मी आपल्यास विनंती करतोय की आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. आपलं डुकटनगड प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय जयेशजी पाटील साहेब, सन्माननीय आदित्यजी पाटील साहेब आणि सन्माननीय कैलासजी कोल्हेकर साहेब, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 4 षटकांचा खेळ पाहायला मिळाला. आता शेवटचं षटक, अंतिम षटक. अक्षय पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रणव खामलोली, सूरज नाईक यांना आपण पाहू शकाल फलंदाजी करताना. त्यांचं योगदान 6 धावेचं पाहायला मिळत आहे आतापर्यंत बॅटिंग करताना. 5व्या षटकातील पहिला बॉल फ्लाइंग स्लिप कडे चेंडू येतोय. बाईटच्या माध्यमातून एक धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 63. 63 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आकाश पाटील पुन्हा एकदा पाहायला मिळतील फलंदाजी मार्कवर. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील चेंडू शिल्लक आहेत 5. यावेळेस सरळ उडवलंय बॉलला. डीप मध्ये फील्डर आहेत आणि हा झेल परिपूर्ण पाहायला मिळतोय, परंतु चांगली बॅटिंग करून या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. असं म्हणतात ना, अ गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट. चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं आणि तो कारनामा केला. तेरा चेंडू 45 धावेची खेळी पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये षटकारांची संततधार पाहायला मिळाली. 6 षटकार पाहायला मिळालेत आणि 2 चौकार पाहायला मिळालेत. अशा पद्धतीनं आकाश पाटील 45 न्यू बॅटर पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटील, ब्रँड पोचाडे, चांगला फटका पाहायला मिळत आहेत. बिटवीन द गॅप खेळलेत आणि बॉलला पाठवले. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ क्लिअर होणारा हा येतोय डुकटनगड प्रीमियर लीगचा चौकार. 4. पहिला चेंडू फेस करताना चौकार पाहायला मिळालाय. अक्षय पाटील यांच्या बॅट मधून येतोय चौकार. चांगला बॉल होता आणि योग्य पद्धतीने फटका पाहायला मिळतोय. थोडीशी मिस फील्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन्स.
नाही कम कुणाला घाबरत नाही. धन्यवाद डीजे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 71, 71 धाबा. 2 चेंडू सलग 2 चौकार यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न राहिला होता. गतीने बीट झाले. अक्षय पाटील एक धाव जरूर मिळाली बाईटच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 72. 72 धाव फलकावरती आहेत. 5 षटकांचं क्रिकेट आणि 5व्या षटकातील शेवटचा बॉल. अक्षय पाटील ॲज अ बॉलर, सूरज नाईक ॲज अ बॅटर. अंतिम बॉल ग्राउंड स्ट्रोक आहे. ऑन साइडला बॉल चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निकेत पाटील यांच्या माध्यमातून. योग्य फेकी येते. 2 धावा अंतिम बॉल वरती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 74, 74 आणि 75 धावेंचं लक्ष हे पाहायला मिळेल. टार्गेट 75. तर यानंतर टॉससाठी यायचंय पुढील जो सामना घरत ब्रदर्स टीमचे कॅप्टन आणि उत्सव चॅलेंजर्स गोवाडे टीमचे कॅप्टन. धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय जयजी पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय कैलासजी कोलेकर साहेब, मी आपल्यास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला टॉससाठी या. घरत ब्रदर्स टीमचे कॅप्टन आणि उत्सव चॅलेंजर्स गोवाडे टीमचे कॅप्टन. सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच एका साईडनं घरत ब्रदर्स, दुसऱ्या बाजूनं उत्सव चॅलेंजर्स गोवाडे हा सामना आपल्या भेटीस येईल. दोन कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रथमतः चॉईस दिली जाते आणि चॉईस या ठिकाणी जिंकलेली आहे घरत ब्रदर्स टीमने. हेडीज कॉल केलाय आणि टेल येतोय. धन्यवाद मिलिंदजी पाटील साहेब, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. वेदांत टॉस जिंकलाय आणि तुझा निर्णय या मॅचसाठी. क्षेत्ररक्षक. नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, त्यामागचं कारण? पहिलीच मॅच आहे, अनुभव वगैरे. नक्की समोरचा संघ त्या टीमचा पहिला सामना झालेला आहे आणि एकंदरीत काय रणनीती आखली जाईल या 5 षटकांमध्ये? रणनीती अशी काय नाही, 50 ते 60 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि त्याकरता तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज कोण आहेत, त्यांची नावं? आयुष घरत, आदित्य घरत, राकेश पाटील आणि मी स्वतः. कसं वाटतं स्पर्धा खेळताना? पर्व 1 आहे आणि पर्व 1 विषयी आपण काय म्हणाल? खूपच सुंदर आयोजन आहे आणि ही स्पर्धा पुढे अशीच चालत राहावी. नक्कीच. भारतीय स्क्वॉड मधील तुमचा आवडता प्लेअर कोण आहे? ईशान किशन. थँक्यू व्हेरी मच. होते वेदांत पाटील, जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. टॉस जिंकला या ठिकाणी वेदांत पाटील अँड टीम उत्सव चॅलेंजर्स गोवाडी या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. दरम्यान व्यासपीठावर
पोचाड्याकडून उपस्थित जयेश पाटील आणि कैलास कोलेकर हे दोन मान्यवर आलेले आहेत. चिन्मय यांना मी विनंती करतोय की दोन्ही मान्यवरांचं आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. व्यासपीठावरती आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय जे पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान करतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्राईड ऑफ पोचाडे सन्माननीय कैलासजी कोल्हेकर साहेब. क्रिकेट म्हटलं की कैलासजी कोल्हेकर साहेबांचा आवडता विषय आणि क्रिकेट या खेळावर ज्यांचं नितांत प्रेम राहिलंय एक सामाजिक कार्यकर्ते कैलासजी कोल्हेकर साहेब. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटपटू 40+ माध्यमातूनही खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पोचाडे प्रीमियर लीगचे आयोजक आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे STMPL चे प्रमुख आयोजक आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या जाऊया मॅचच्या दिशेने. पोचाडे गावचा उल्लेख केला आणि पोचाडे एक्सप्रेस अक्षय शेलार ज्यांनी पोचाडे प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवली. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट घेणारे प्लेयर ठरले गेले. सर्वाधिक विकेट्स जे पाहायला मिळाले आणि चांगले बॅटिंग करून मॅन ऑफ द सिरीज घेणारे अक्षय शेलार यांना आपण पाहत आहेत. प्राईड ऑफ पोचाडे एक्सप्रेस वेगाचा बादशाह यावेळी चांगला फटका ऑफ साइडला बॉलला पाठवलाय. कव्हर पॉइंट सीमारेषा पार. चौकार 4. लक्ष 75 धावेंचं पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आपण पाहू शकाल जिथे गोलंदाजी करताना अक्षय शेलार यांना आपण पाहतायत. निकित पाटील यांनी सुरुवात खूप छान केली. 2 बॉलमध्ये 5 धावा त्यांनी केल्यात. 250चा स्ट्राईक रेट त्यांचा पाहायला मिळतोय. दीपेश अधिकारी यांना आपण पाहू शकाल फलंदाजीमध्ये. गोलंदाजीमध्ये फ्लॉप ठरले परंतु फलंदाजीमध्ये पहिलाच बॉल त्यांनी अकाउंट ओपन केलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला ठोकलाय हा फ्लॅट षटकार. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझी चिमणी ओढाली भुर्र भुर्र माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी ओढाली भुर्र भुर्र माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी ओढाली भुर्र माझा पोपट.
पुन्हा षटकातील पुढील बॉल यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय, वेगावरती स्वार झाले होते. 4 बॉलचा खेळ होतो आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते 13 या अंकावरती. 13 रन्स, लक्ष आहे 75 धावेंचं. आणि सुरुवात पाहायला मिळते ओपनिंग पेअरच्या माध्यमातून निकेत पाटील आणि दीपेश अधिकारी. कमी गतीने यावेळेस बॉल व्हेरिएशन पाहायला मिळाला आहे. ही खासियत आहे या गोलंदाजाची, ती आपण पाहू शकाल. व्हेरिएशन किंग म्हणून पाहायला मिळत आहेत आणि आताच्या काळामध्ये व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. गोलंदाजाचं अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र काय तर ते आहे विविधता. नवीन नवीन बॉलची उत्क्रांती करताना पाहायला मिळत आहेत हे गोलंदाज. पुढील बॉल यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आले. जयेश मधुकर शिलार सर, असं वाटलं होतं झेल कॅरी झाला, परंतु झेल मात्र सुटला गेला. खूप चांगले प्रयत्न केले होते. हा झेल जर टिपला असता तर नॉमिनेट झाले असते कॅच ऑफ दी डे साठी. धावसंख्या 14 या अंकावर जाऊन पोहोचते. बिनबाद 14 खामलोली स्पोर्ट्स. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. सुरुवात होताना पाहायला मिळते 14 धावेंची P1 मध्ये. षटक क्रमांक 2 आकाश पाटील पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळणी करताना पाहायला मिळालेत. 2 फलंदाज निकेत पाटील आणि दीपेश अधिकारी. सुरुवात चांगली केली होती. दीपेश अधिकारी यांनी षटकार लगावला होता, परंतु तदनंतर थोडंसं स्ट्रगल राहिलंय. परंतु म्हणतात ना की स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नसतो आणि याच हेतू उद्देशाने क्रिकेट खेळावं लागेल. आकाश पाटील पुन्हा पुढील बॉल घेऊन ऑन साइडला फटका चांगला आहे. अक्षय पाटील यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपेश अधिकारी ब्रँडेड षटकार. Very what is it? यावेळी सरळ उडवलाय ओव्हर दी बॉलर हेड, ओव्हर दी कॅमेरामॅन. षटकार 6.
दररोजी ये गावानू बेसन आई माझी सत्वाची दररोजी ये गावानू बेसन धन्यवाद डीजे. पहिला बॉल निर्धाव, दुसरा षटकार, पुन्हा निर्धाव, पुन्हा षटकार. फलंदाज दीपेश अधिकारी सांगतायत तू मला रोखणार तर मी तुला ठोकणार. रिव्हेंजफुल ओव्हर. आणखीन एक आक्रमण, आणखीन एक ब्रँडेड, गगनाला गवसणी घालणारा ब्रँडेड षटकार. 6. धन्यवाद डीजे दीपेश अधिकारी. चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. जरूर इनिंग 1 मध्ये आणि आज आपल्याला 8 मॅचचं शेड्यूल हे परिपूर्ण करायचं आहे. असं म्हणतात ना की गेलेली वेळ, बोललेले शब्द हे पुन्हा एकदा गेल्यानंतर पुन्हा परत कधी येत नसतात. आणि तुटलेला विश्वास, या 3 गोष्टी मात्र अमूल्य असतात. म्हणूनच वेळ खूप महत्वाची आहे. पहिला बॉल ऑन साइडला पंच केलाय, डीप मध्ये फिल्डर. आणखीन एक विकेटचं बदन. निकेत पाटील बॅक टू दी पवेलियन, गॉन. सोला रंगलाई आनंदाचा सटून बाई गवलीला सोला रंगलाई आनंदाचा सटून बाई गवलीला आता कोलीवारा निघलाई गो आई तुझे पालखीला आता कोलीवारा निघलाई गो आई तुझे पालखीला आता कोलीवारा निघलाई गो आई तुझे भेटीला आता कोलीवारा निघलाई गो आई तुझे पालखीला. न्यू बॅटर अनिकेत नाईक मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुढील बॉल वेगाचा योग्य वापर करताना पाहायला मिळत आहेत. अक्षय शेलार, पोचाड एक्सप्रेस. पहिला चेंडू विकेट आणि दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळणी करताना पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची सांगता झाली. वाईट यॉर्करचा प्रयोग केला होता. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज म्हणजेच अक्षय शेलार. षटकातील पुन्हा पुढील बॉल ओव्हर द विकेटने डाव्या हाताने. आणखी एकदा चेंज ऑफ द पेस. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने आणि आता मात्र रनआउटच्या माध्यमातून हा विकेट अक्षय पाटील यांचा आणि ते ठरतायत डायमंड डकचा शिकार. एक सुद्धा चेंडू न खेळता फलंदाज धाबा जेव्हा जेव्हा होतात 0 या धावसंख्येवरती तेव्हा तेव्हा डायमंड डकचा शिकार पाहायला मिळत आहेत. वेलकम रोशन भाऊ, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक, दुसऱ्या चेंडूवरती सिल्वर डक, तिसऱ्या चेंडूवरती ब्रॉन्झ डक, 5व्या चेंडूवरती रेग्युलर डक, 6व्या चेंडूवरती लाफिंग डक. आणि जेव्हा बॅटर एक सुद्धा बॉल न खेळता 0 धावसंख्येवरती बाद होतो डायमंड डक आणि तेच पाहायला मिळालंय. प्राइजलेस विकेट. दीपेश अधिकारी, निकेत पाटील, अक्षय पाटील टॉप ऑर्डर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालेले आहे. आणि चिराग घरात बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. डीप मध्ये बॉल चाललाय आणि क्षेत्ररक्षण झालंय त्या क्षेत्रामध्ये. डबनची गती जाऊन पोहोचते. 34 रन, 34 धाव फलकावरती ऍड ऑन होताना पाहायला मिळत आहेत. येथून लक्ष अचीव होऊ शकतं, परंतु 4 गोष्टी स्वतःला सांगाव्या लागतील. आय कॅन डू इट, आय एम बिलीव्ह इन माय सेल्फ, आय एम रेडी फॉर एनिथिंग. मी हे करू शकतो. एक गोष्टी जर तुम्ही स्वतःला सांगितल्या तर नेहमीच तुम्ही या ठिकाणी धावा अचीव करू शकतायत. 14 चेंडू 41 धावा. षटकातील पुढील बॉल घेऊन अक्षय शेलार बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळत आहेत. चांगलं फटका खेळलेत, ऑफ ड्राईव्ह केलं या बॉलला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, एकच धाव मिळाली.
आता चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू 40 धावा. आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. म्हणून म्हणतात ना की शर्यत वाहनांची असू दे किंवा मग आयुष्याची असू दे, यशस्वी तोच होतो जो योग्य वेळेवरती योग्य गिअर चेंज करतो. आणि आता 13 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 40. 13 चेंडू 40 धावा, 40 धावा आणि 13 चेंडू, हे समीकरण पाहायला मिळते. पुन्हा अक्षय शेलार, पुन्हा चांगला बॉल पडल्यानंतर खूप बाहेर निघतोय हा बॉल. आता चेंडू शिल्लक आहे 12 आणि धाबा करायच्या आहे 40. घेऊया छोटासा रिफ्रेशिंग डीजे वाला ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. खोटाला मुस माझी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. खोटाला मुस माझी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही घुसट पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही घुसट पुरा. मी पण ना दोन पोरांचा पासून पण लगीन नाही माझा केला तर हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची. राती दिदेल भाकर खाया नागलेची, तिचे हारी भाजी होती उडदाची. पंच घाई करा, जरा घाई करा कृपा करून. वेळ कमी आहे आपल्याकडे आणि मॅचेस जास्त आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत 40. प्रति षटकामध्ये तुम्हाला अचीव करावे लागतील 20 धावा. आणि हे दोन बॅटर आहेत, त्याच्यामध्ये अनिकेत नाईक आहेत 4थ्या क्रमांकावरती आणि चिराग घरत आहेत जे 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करताना पाहायला मिळालेत. सूरज नाईक यांना इंट्रोड्यूस केलं गेलं न्यू बॉलर म्हणून. गोलंदाजी मार्क वरती आलेत. 12 बॉल रिमेनिंग अँड 40 रन्स टू विन. सेकंड लास्ट ओव्हर इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड लास्ट ओव्हर, हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. पहिला बॉल योग्य पद्धतीने चांगली विकेट किपिंग अक्षय पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बिहाइंड द स्टंप, बी अलर्ट आहेत. पुन्हा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 40 धावा. प्रत्येक चेंडू चौकार. तेव्हा कुठे यश मिळेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. आणि म्हणतात ना, यश हे वायफाय सारखं असतं, ते तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळू शकतं, परंतु त्याला कनेक्ट होण्यासाठी हार्डवर्क नावाचा पासवर्ड हा तुमच्याजवळ असावा आणि तो हार्डवर्क करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पण सूरज अनप्लेबल, अनप्लेबल अँड अनप्लेबल. 3 चेंडू, तीनही चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत. गोलंदाज जो प्रश्न विचारतोय परंतु फलंदाजाकडे उत्तर मिळत नाहीये. अशा प्रकारची गोलंदाजी करताना सूरज नाईक, ब्रँड ऑफ खामलोली चांगली कामगिरी करतोय. आता लक्ष येथून थोडस दूर चाललंय. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा करायच्या 40. अशा पद्धतीने हे मॅचचं समीकरण आपण पाहू शकाल. दुपारचं सत्र, यानंतर घरत ब्रदर्स आणि उत्सव चॅलेंजर्स गोवाडे हा सामना आपल्या भेटीस येईल. चांगली कामगिरी, एका साईडनं स्ट्रगल चिराग घरत यांना आपण पाहू शकाल, जे 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करतायत खामलोली स्पोर्ट्स संघासाठी.
षटकार येतोय चौथ्या बॉल वरती. अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल चिराग घरत यांना. तंत्रशुद्ध फटके खेळावे लागतील आणि तेव्हा कुठे तुम्ही मोठी धावसंख्या अचीव करू शकता. अजूनही 34 धावेची गरज. 8 चेंडू 34 स्टेप आउट झालेत आणि चांगला फटका खेळलेत. 2 धावेचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. आता चेंडू शिल्लक आहे 7 आणि या 7 चेंडू मागे धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 32 रन्स इथून तुम्हाला अचीव करावे लागतील. आणि त्याकरता मात्र हे 2 बॅटर आहेत चिराग घरत आणि अनिकेत नाईक. खामलोली स्पोर्ट्स हा संघ धावसंख्येचा पाठलाग करताना दुसऱ्या बाजूनं आपण पाहतायत यंगस्टार पुचाडे सामना क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आजचा पहिला दिवस डुकटनगड प्रीमियर लीगचं पर्व पहिलं आणि पहिल्या दिवसातील आपण क्रिकेट पाहू शकाल. पुन्हा सूरज नाईक राऊंड विकेटने चेंडू हवेत आहे. आकाश पाटील डीप मध्ये आहेत परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक दिली बॉलने आणि बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्लिअर होणारा. हा येतोय डुकटनगड प्रीमियर लीग. षटकार 6 धावा आल्यात आणि आता सामना अंतिम षटकामध्ये गेलाय जिथे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 26 धावा क्षमस्व. मागील चेंडूवरती 2 धावा आल्या. आता 26 धावा कराव्या लागतील. 6 चेंडू 26 धावा होऊ शकतायत. 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा आपण पाहिलाय. 6 चेंडू 26 धावा मॅचचं समीकरण. पहिले 1 ते 2 बॉल जर षटकार आले तर तदनंतर मात्र सामन्यामध्ये रंगत वाढेल यात काही शंका नाहीये. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. डुकटनगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून वेलकम रुपयाची सोनवणे आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे डुकटनगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावा करायच्या 26. मागील आपण बघितलं 3 बॉल त्याच्यामध्ये चौथ्या बॉलवर षटकार आला. दुसरा बॉल 2 धावा. तिसरा बॉल पुन्हा षटकार. 3 चेंडू निर्धाव होते. पहिले 3 चेंडू निर्धाव. चौथा बॉल षटकार. 5वा बॉल 2 धावा आणि 6वा बॉल षटकार. षटक क्रमांक 5 आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी येत आहेत अक्षय पाटील. ब्रँड पोचाडे यंदाचा हंगाम जरूर आपल्या नावी केलंय. ज्याप्रमाणे फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा. पहिला बॉल ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल आहे हे सांगतायत पंच प्रणित टांडेल सर. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता 6 चेंडू आणि 25 धावा. रुपेश पाटील, शैलेश पाटील आणि स्वप्नील पाटील स्टेजवर येण्याची कृपा करावी. कृपा करून एवढी चेंडू हवेत राहिला परंतु लँडिंग ही सेफ पाहायला मिळते. एकच धाव परिपूर्ण पाहायला मिळते. अनिकेत नाईक यांनी एक धाव परिपूर्ण केली आणि आता मात्र चिराग घरत ते चांगल्या टच मध्ये. मागील 3 चेंडू त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे परंतु यावेळेस तेच कार्य पुन्हा करावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत 5. धावा करायच्या 24. 5 मध्ये 4 षटकार. एक षटकार येतोय ऑन साइडला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिराग घरत हार पत्करत नाहीयेत. क्रिकेट माझ्या रक्तात आहे. जिंकणं माझ्या रक्तात आहे आणि आता मात्र मॅचचं समीकरण. चेंडू शिल्लक आहे 4. धावा करायच्या 18. सामना अजून संपला नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. द रेस इज नॉट ओव्हर बिकॉज आय हॅव नॉट विन हे सांगतोय हा बॅटर चिराग घरत क्लास फलंदाजी करताना. आता चेंडू शिल्लक आहे 4. धावा करायच्या 18. व्हॉट अ मॅच. काय सामना पाहायला मिळतोय. यंगस्टार पोचाडे की खामलोली स्पोर्ट्स. 4 चेंडू शिल्लक 18 धावींची गरज खामलोली स्पोर्ट्स संघाला. चिराग घरत चांगली बॅटिंग करतायत आपल्या टीम साठी. आणखीन एक प्रहार केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डुकटनगड प्रीमियर लीग. षटकार 6. कोण नडल तू असल्यावर फरक पडतो तू नसल्यावर. आजची दोस्ती आपली भावा. आजची दोस्ती आपली भावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी. कोणी बी ताकद लावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी. कोणी बी ताकद धन्यवाद लावा. डीजे
रुपेश पाटील, शैलेश पाटील आणि स्वप्नील पाटील स्टेजवर या जरा. कठीण काळात संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते तिचं नाव आत्मबल, विल पॉवर. आणि विल पॉवर दाखवतायत. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. बॉल स्टॉप करण्यामध्ये यश मिळालंय. 2 धावा जरूर मिळाल्यात आणि आता मॅचचं समीकरण, चेंडू शिल्लक आहे 2 आणि धावा करायच्या 10. उत्सव चॅलेंजरचे ते ऑनर आहेत तिघे पण, कृपा करून जरा स्टेजवर यायचं आहे. दोन चेंडू 10 धावा. मॅच भवितव्य दर्शवणारा बॉल अक्षय पाटील घेऊन येतील. 2 बॉल 10, 2 चेंडू 10 धावा. चिराग घरत यांची जबरदस्त इनिंग पाहायला मिळते. हारलो तरी चालेल, इतिहास घडला पाहिजे याच हेतू उद्देशाने ते खेळताना पाहायला मिळत आहेत. हारलो तरी चालेल परंतु जिंकणाऱ्यापेक्षा जास्त चर्चा आमची झाली पाहिजे याच हेतू उद्देशाने ते खेळताना पाहायला मिळत आहेत. हारलो तरी चालेल परंतु समोरच्या संघाने म्हटलं पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि त्याच पद्धतीने त्यांची इनिंग पाहायला मिळाली. 32 धावेचं योगदान त्यांचं राहिलं आणि हा संघर्ष संपला. चिराग घर त्यांचा, ज्याप्रमाणे आपण सामना पाहिला होता साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या 2 टीमच्या माध्यमातून, तो देखील संघर्ष खूप काही सांगून गेला. 2 आणि त्याच पद्धतीने ही इनिंग पाहायला मिळाली. चिराग घरत यांची आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 9 धावेची गरज. कमी गतीने यावेळेस सरप्राईज केलं अक्षय पाटील यांनी आणि हा सामना आपल्या नावी करताना पाहायला मिळत आहेत. यंगस्टर पोतळे संघ, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक खामलोली स्पोर्ट्स.